ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। महादेव जानकर यांच्यामुळे अजित पवार सापडले धर्मसंकटात। अजित पवार यांच्या समोर नवा पेच। नमस्कार मित्रांनो, महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव विसरून अजित पवार हे विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरले असतानाच महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 2 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे। त्यामुळे त्यांच्यासमोर नवा पेच निर्माण झालेला आहे। पियुष गोयल आणि छत्रपती उदयनराजे भोसले हे लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने ते लोकसभेचे खासदार झाले आहेत। त्यामुळे त्यांनी आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे। लोकसभा निवडणुकीवेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची साताऱ्याची जागा उदयनराजे यांच्यासाठी सोडली होती। त्या बदल्यात राज्यसभेची एक जागा मिळणार असल्याचा शब्द भाजपकडून देण्यात आला होता। आता राज्यसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक जागा भाजप व एक जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे जाहीर केले आहे। मात्र असे असताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे नव्या धर्मसंकटात सापडले आहेत। कारण रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यामुळे अजित पवार यांच्यासमोर नवा पेच निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे। ते नेमकं कशामुळे धर्मसंकटात सापडले आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सातारा लोकसभा निवडणुकीवेळी वाई विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेत अजित पवार यांनी नितीन काका पाटील यांना राज्यसभेचे खासदार करण्याचा शब्द दिला होता। अजित पवार म्हणाले होते की वाई विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला वाई, महाबळेश्वर, खंडाळा मतदारसंघातून लाख मताचं मताधिक्य द्या, कारण आता समोर कुणीही नाहीच। जे आहेत ते कमळाचं काम करतात, ज्यांचं आपलं जमत नाही ते कमळाचं काम करतात। तुम्ही ते करून दाखवा। मी जूनमध्ये नितीन काकाला खासदार केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही। माझ्यावर सोपवा, तुम्हाला एक जोडीला खासदार देतो। उदयनराजे आपली कामं करतीलच, तर नितीन काका आहेत ना आपली कामं करण्यासाठी। सारखं नितीन काकाच्या मागं भुंगा लावायचा, असं अजित पवार यांनी म्हटले होते। त्यामुळे अजित पवार लोकसभेला दिलेला शब्द पाळणार का याकडे लक्ष लागलेले असतानाच आता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मात्र लोकसभेला 1 व राज्यसभेला 1 जागा देण्याची माहितीने सांगितले होते, असे सांगून राज्यसभेच्या एका जागेवर दावा केलेला आहे। त्यामुळे अजित पवार यांनी लोकसभेला त्यांच्या हक्काची परभणी जागा महादेव जानकर यांना दिली होती। मात्र त्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे बंडू जाधव यांनी विजय मिळवत महादेव जानकर यांचा पराभव केला। मात्र अजित पवार यांनी परभणी लोकसभेसाठी इच्छुक असणारे राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांना विधान परिषदेवर आमदार करण्याचा शब्द दिला होता, तो त्यांनी पूर्ण करत राजेश विटेकर यांना आमदार केले। त्याप्रमाणे ते आता सातारा जिल्ह्यातील जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणार असे वाटत असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला राज्यसभेची मिळणाऱ्या एका जागेवर नितीन काका पाटील यांना खासदार करणार असे वाटत असताना खोडा घालण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्यामुळे होणार असल्याचे पाहायला मिळत आहे। कारण लोकसभेला 1 जागेत दिलेले असतानाच ते आता अजित पवार यांना मिळणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर देखील दावा करत असल्यामुळे त्यांच्यासमोर नवा पेच निर्माण झालेला आहे। त्यामुळे अजित पवार 3 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद। आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।